श्रुती क्रिएशनमध्ये तुमचं स्वागत। तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने बोटनेक ब्लाऊजचं पेपर कटिंग पाहतोय। तर इथे मी डबल फोल्डमध्ये पेपर घेतले, कारण आपण एकाच वेळी पुढील आणि मागील दोन्ही भागाचं कटिंग करणार आहोत। ही आपली माप आहेत। उंची 13 इंच, छाती 30 इंच, कंबर 25 इंच, शोल्डर 12, मागील गळा 3 इंच आणि पुढील गळा 6 इंच। तर आता आपण ह्या मापानुसार ड्राफ्टिंग करून घेऊयात। तर इथे पहा, आपण उंची टाकून घेतोय। तर आपला प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे, म्हणून इथं आपण उंचीमध्ये 1.5 इंच एक्स्ट्रा घेणार आहोत। इथं आपली उंची आहे 13 इंच, त्यामध्ये आपण 1.5 इंच एक्स्ट्रा घेऊन म्हणजेच 14.5 वर लाईन आखून घेणार आहोत। इथे आपण 1.5 इंच एक्स्ट्रा का घेतलंय ते मी पुढे सांगणारच आहे, तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा। आपण पुढील भागातून अगदी सोप्या पद्धतीने मागील भाग सेपरेट करणार आहोत, म्हणजेच इथं तुमचा वेळसुद्धा वाचेल। इथे आपण सरळ लाईन आखून घेतलेली आहे। तर आता आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे। तर शोल्डरचं माप टाकते वेळेस तुमचं जे काही अंगावरचं माप असेल ते आपल्याला पूर्ण शोल्डरमध्ये मोजून घ्यायचं आहे। म्हणजेच बऱ्याच जणांच्या मापात 12 येतं, 13 येतं किंवा 13.5 सुद्धा येतं। तर इथे आपल्या मापात 12 इंच आहे, तर हे पूर्ण शोल्डरचं माप आहे। तर त्याचा अर्ध येतं 6 इंच, म्हणून इथं आपण 6 इंचाला मार्क करून घेऊयात। त्यानंतर आपल्याला मुंढा खोली 6.5 इंच घ्यायची आहे। तर तुमचं जे काही शोल्डरचं माप असेल त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे, कारण आपला अर्धा इंचाचा शोल्डर उतार जाणार आहे। तर इथं मी थोडं पुढच्या साईडला 6.5 इंचाला मार्क करून पुन्हा बंद बाजूच्या इथून 6 इंचाला मार्क करून घेते। तर आपण असे पॉईंट्स घेतोय जेणेकरून आपली मुंढ्याची रेषा आणि छातीची रेषा ही क्रॉस जाणार नाही, अगदी सरळ रेषेत येते। इथे आपण हे दोन्ही पॉईंट्स जोडून घेऊयात। त्यानंतरच आपल्याला पुढील माप टाकायची आहेत। तर आता आपण छातीचं माप टाकूयात। तर छाती आपली 30 इंच आहे, तर त्याचा चौथा भाग काढून घ्यायचा आहे, जो की येतो 7.5 इंच। तर त्यामध्ये आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन लागणार आहे। त्यानंतर आपल्याला कमरेचं माप टाकायचं आहे। तर तुमचं जे काही असेल त्याचा चौथा भाग इथे टाकून घ्या, त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन। आता आपण आपली फिटिंग लाईन आणि मार्जिन लाईन दोन्ही लाईन जोडून घेतोय, म्हणजेच आपल्याला पुढील माप टाकायला खूप सोपं जाईल। त्यानंतर आपण मागील मुंड्याचं माप टाकून घेणार आहोत। तर त्याआधी आपल्याला वरच्या साईडला अर्धा इंच जे आपण शोल्डर उतार देणार आहोत तिथे मी मार्क करून खालच्या लाईनचा आपल्याला सेंटर काढून घ्यायचा आहे, जो की येतो 3 इंचावर। त्यानंतर मध्यातून असं 1 इंचाला एक लाईन कमी इथं मी मार्क करून मागील मुंड्याचा शेप देऊन घेणार आहे। तर आपल्याला फिटिंग लाईनच्या इथे 1/2 इंच खालच्या साईडला जायचं आहे आणि सुरुवातीला आपण असे डॉटेड लाईनमध्ये मुंढ्याला शेप देऊन घेणार आहोत। त्यानंतरच आपण मुंढा डार्क करून घेणार आहोत, कारण आपला मागील मुंढा परफेक्ट येणं गरजेचं आहे। जर नवीन शिकत असाल तर अशा पद्धतीने शेप देऊन घ्या। त्यानंतर इथे महत्त्वाची गोष्ट, जेवढी तुम्हाला शोल्डरची पट्टी हवी आहे तिथं आपण असं मार्क करून घेतोय। तर साधारण ही 3 इंचापेक्षा जास्तीच घ्या। तर इथे मी 3 इंच घेते। आपली गळा रुंदी 3 इंच येते, पुढील गळा आपला 6 इंच आहे, त्यामध्ये अर्धा इंच शिवण्यात असं मी 6.5 इंचाला मार्क करून घेते। त्यानंतर गळ्याची खोली 3 इंच घेऊन इथे आपण बॉक्स तयार करून घेऊयात। आपला ब्लाऊज हा बोटनेक आहे, त्यामुळे तुम्ही पुढील गळ्याला तुमच्या आवडीनुसार कोणत्याही गळ्याचा शेप देऊन घेऊ शकता। तर इथे मी साधा गोल गळ्याला शेप देऊन घेतलेला आहे। आता आपण पुढील मुंड्याला शेप देऊन घेऊयात। तर इथं मी 1 इंच आतल्या साईडला असं मार्क करून घेते। आपल्याला सरळ लाईन आखून घ्यायची आहे। तर आपला बोटनेक ब्लाऊज आहे, म्हणून आपल्याला कंपल्सरी 1 इंच आतल्या साईडला येऊन अशा पद्धतीने मार्क करून घेतोय। त्यानंतर आपण जो मागील मुंड्याचा शेप दिलेला आहे तिथं मी असं अर्धा इंचाला मार्क करून त्यानंतर आपण पुढील मुंड्याचा शेप देऊन घेऊया। तर मी आधी डॉटेड लाईनमध्ये असं शेप देऊन घेते। त्यानंतर आपण इथं हा डार्क करून घेणार आहोत। तर आपले दोन्ही मुंड्याचे शेप परफेक्ट येणं गरजेचं आहे। तुमच्याकडे फ्रेंच कर्व नसेल तर अशा पद्धतीने शेप देऊन घ्या, अगदी परफेक्ट येईल। इथं आपण अर्धा इंचाला मार्क केलं होतं, तिथे आपण शोल्डरचा उतार देऊन घेऊयात। तर बोटनेक ब्लाऊजमध्ये हे करणं कंपल्सरी आहे।
आता आपण आपल्या मेन टक्सचं मार्क करून घेऊयात. तर सगळ्यात पहिला टक्स आपला शोल्डरच्या इथून येतो, तो कसा काढायचा ते पाहूयात. आपल्या छातीचा चौथा भाग, त्यामध्ये कंपल्सरी 1 इंच ॲड करून वरच्या साईडला आपलं अर्धा इंच शिवण्यात जाणार आहे. असं मी 9 इंचाला मार्क करून घेते. त्यानंतर आपण आपला आडवा टक्स कसा काढायचा ते पाहूयात. इथं आपल्याला छातीचा 10वा भाग घ्यायचा आहे, जो की येतो 3 इंच आणि हुकलूक साईडला आपल्याला पाव इंच शिवण्यात लागणार आहे. म्हणून इथं मी 3.2 इंच घेते आहे, म्हणजेच 3.25 इंच आणि खालच्या साईडला आपल्याला त्यातून अर्धा इंच मायनस करून हे दोन्ही पॉईंट्स आपण जोडून घेऊयात. म्हणजेच आपल्याला पुढील टक्सचं मार्क करायला खूप सोपं जाईल आणि तुमच्या लक्षातसुद्धा येईल. तर इथे मी हे दोन्ही पॉईंट्स जोडून घेते आहे. हे झाल्यानंतर इथं आपण कमरेच्या इथला आपला टक्स घेणार आहोत. तर आपली छाती कमी आहे म्हणून इथं आपण 1.25 इंचाचा टक्स घेतो आहे. आपल्या छातीच्या मापानुसार ह्या टक्सची साईज ही बदलत असते. त्यानंतर आपण वरच्या साईडला इथे 1.5 इंचाला मार्क करतो आहे, कारण आपला कमरेचा भाग हा सरळ असतो. त्यामुळे इथे कंपल्सरी आपल्याला 1.5 इंचाला मार्क करून अशी सरळ लाईन आखून घ्यायची आहे आणि आपल्या छातीला टक्स द्यायलासुद्धा सोपं जातं. आता हे जे आपण इथे 1.25 इंच घेतलेलं आहे ते मी पुढे वाढवून घेते. आता आपण इथे लाईन आखून घेऊयात. तर ही आपली मार्जिन लाईन आहे. त्यानंतर आपण ह्या टक्सला शेप देऊन घेणार आहोत. तर नवीन शिकत असाल तर सगळ्यात आधी हलक्या हाताने शेप देऊन घ्या. त्यानंतरच आपण तो डार्क करून घेणार आहोत, जेणेकरून आपला शेप हा चुकला जाणार नाही. प्रिन्सेसचा शेप परफेक्ट येणं गरजेचं आहे. आता आपण हा मुंढ्यात जोडून घेतोय अशा पद्धतीने. तर आपली छातीची साईज कमी आहे म्हणून आपल्या ब्लाऊजला असा शेप येणार आहे, पण तो छातीला अगदी परफेक्ट बसेल. तर आता मी हे डार्क करून घेते. जर तुमचा हा प्रिन्सेसचा शेप परफेक्ट आला तर तो ब्रेस्टला अगदी परफेक्ट बसतो. तर त्यामुळे जर शेप देता येत नसेल तर त्याची प्रॅक्टिस करा, खूप सोपं आहे. आता आपण हे कट करून घेऊयात. तर मी दोन्ही भाग एकमेकावर व्यवस्थित ठेवून असं बाहेरच्या बाजूने कट करून घेते. तर पुढे आपण ह्या पुढील भागातून मागील भाग सेपरेट कसा करायचा ते पाहणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. इथे आपण एक्स्ट्रा पेपर बाजूला काढून घेऊयात. त्यानंतर जो शोल्डरचा उतार दिलेला आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आता आपण पुढील भाग बाजूला ठेवून घेऊयात आणि मागील भाग कशा पद्धतीने ड्राफ्ट करायचा ते पाहूयात. तर इथे आपली जी छाती आहे ते मी मार्क करून घेते. खालच्या साईडला आपल्या कमरेचा चौथा भाग, त्यामध्ये पुढेच आपण 1 इंच बॅक साईडचा टक्स घेतो आहे. त्यामध्ये 1.5 इंच आपली शिलाई मार्जिन. तर इथं आपण वरच्या साईडला कोणतंही एक्स्ट्रा मार्जिन घेतलेलं नव्हतं म्हणून आपण इथंपर्यंत अशी ही लाईन आखून घेतो आहे. आता आपल्याला खालच्या साईडला अर्धा इंचाला मार्क करून लाईन आखून घ्यायची आहे. तर इथं आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलं होतं, तर आपल्याला मागील भागात फक्त 1 इंच लागणार आहे म्हणून इथं आपण अर्धा इंच मायनस करतो आहे. तर तुमच्या लक्षात आलंच असेल आपण 1.5 इंच का घेतलं होतं, कारण आपल्याला पुढील भागामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा लागणार आहे म्हणून आपण मागील भागातून अर्धा इंच एक्स्ट्राचं होतं ते कट करून घेतलेलं आहे. तर इथे मी खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करते आहे. तुम्हाला कळतं आहे का ते मला कमेंट करून नक्की कळवा. आता आपण जे 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे ते असं मार्क करून घेऊया, कारण पुढे आपल्याला मागील टक्स काढायला खूप सोपं जाईल. इथे आपली फिटिंग लाईन मी सरळ आखून घेते आहे. त्यानंतर आपण गळ्याचा माप टाकूया. तर गळा रुंदी आपली 3 इंच आहे. मागील गळा आपला 3 इंच आहे, त्यामध्ये अर्धा इंच शिवण्यात असं मी 3.5 इंचाला मार्क करून घेते. इथे आता आपण बंद बाजूकडून 3 इंचाला मार्क करून इथे हा बॉक्स तयार करून घेऊयात. तर ह्या बॉक्समध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही गळ्याचा शेप देऊ शकता, जो की बोट नेकमध्ये येतो. तर इथं मी साध्या गोल गळ्याला शेप देऊन घेते. आता आपण कमरेच्या इथल्या टक्सचा मार्क करून घेऊयात. तर आपल्याला आडवा टक्स 4 इंच घ्यायचा आहे आणि आपण 1 इंचाचा जो टक्स घेतला होता तो दोन्ही साईडला अर्धा इंच जाणार. वरच्या साईडला आपल्याला 4.5 इंचाला मार्क करून घ्यायचा आहे. आता हा टक्स आपण ड्रॉ करून घेऊयात, म्हणजे शिवते वेळेस तुमच्या लक्षात येईल. तर इथे एक गोष्ट लक्षात घ्या, प्रत्येक साईडच्या उंचीनुसार आपला बॅक साईडचा टक्स हा बदलत असतो, त्यामुळे सगळ्या ब्लाऊजला एकच टक्स घ्यायचा नाही आहे. आता आपण मागील गळ्याचा शेप कट करून घेऊयात.
इथे खूप सोप्या पद्धतीने 30 इंच छातीच्या मागील भागाचं संपूर्ण ड्राफ्टिंग कटिंग झालेलं आहे. आता आपण पुढील भाग कसा कटिंग करायचा ते पाहणार आहोत. तर इथे मी हा पुढील भाग घेते. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण पुढील मुंड्याचा शेप कट करून घेतोय. तर ड्राफ्टिंगसोबत कटिंग करणंसुद्धा महत्त्वाचं आहे. तुम्हाला परफेक्ट कटिंग करतासुद्धा आलं पाहिजे, तरच आपला ब्लाऊज हा परफेक्ट तयार होतो. इथे आपण पुढील मुंड्याचा शेप कट करून घेतलेला आहे. आता आपल्याला मागील भाग घ्यायचा आहे. तो अशा पद्धतीने ठेवून इथे पाहताय अर्धा इंच एक्स्ट्रा आलेला आहे. तिथे आपण मार्क करून आपल्या टक्सपर्यंत अशी क्रॉस लाईन आखून घ्यायची आहे. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं, म्हणजेच आपला ब्लाऊज हा परफेक्ट तयार होतो. आता हे आपण कट करून घेणार आहोत. कधी कधी आपण ह्या गोष्टी करायला विसरून जातो. आता आपला जो टक्स आहे तो आपण कट करून घेऊयात, म्हणजेच आपले पुढील भाग आपल्याला सेपरेट करून घ्यायचे आहेत. इथे पहा मी कशा पद्धतीने आपले दोन्ही भाग सेपरेट करून घेते. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण ह्या मापाची बाही कट केलेली नाही आहे, पण आपल्या चॅनलवर फॉर्म्युलानुसार परफेक्ट बाही कशी कट करावी ह्याचा व्हिडिओ आहे. तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा. त्यानंतर आपल्याला पुढील गळा कट करून घ्यायचा आहे. इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जेव्हा आपण ह्या पेपर पॅटर्नपासून आपला ब्लाऊज शिवणार तेव्हा आपल्याला दोन्ही साईड पार्टमध्ये तुम्ही जेवढं शिवण्यात घेत असाल तेवढं आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे. ते कशा पद्धतीने ते मी इथे दाखवते. तर ह्या पद्धतीने तुम्हाला कापडावर वाढवून घ्यायचं आहे. तर ही गोष्ट करायला विसरायचं नाही, कारण इथं आपण पेपर पॅटर्नमध्ये एक्स्ट्रा घेतलेलं नाही आहे. तर हे फक्त आपल्याला पुढील भागात करायचं आहे. दोन्ही साईड पार्टमध्ये मी इथं अर्धा इंच एक्स्ट्रा घेते. तर इथं पाहताय आपल्या संपूर्ण ब्लाऊजचं अगदी सोप्या पद्धतीने कटिंग झालेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून मला नक्की कळवा. थँक्यू.